श्री मांगिरीश प्रोडक्शन्स प्रस्तुत उघडं पुस्तक पॉडकास्ट आपण करतो आहोत. त्यामध्ये मी दिलीप नाबर आपलं स्वागत करतो. आम्ही दोघे भाऊ आणि आज आपण जो विषय घेतला आहे तो आहे देवकार्य. देवकार्याला प्रत्येक सारस्वत घरामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व असतं. सोमवारी हे देवकार्य केलं जातं आणि मला आठवतं माझी मोठी मुलगी तेव्हा शाळेत होती आणि निकिता, आणि त्यावेळी मानेमेस ती आली नाही. सोमवारी कितीला विचारते, काय काल देवकार्य होतं? तर त्या देवकार्याबद्दल काय सांगशील तू? आपल्याकडे तो देवाऱ्यातला नारळ आहे. हा नारळ असोल्य म्हणजे न सोललेला नारळ, आणि त्याचे हे होते की तो माडावरून उतरवायचा. तो माडावरून ढकलून काढलेला वगैरे असं जमिनीवर येता का, जमिनीला लागतं का माने. आणि ते त्यावेळेला मला वाटतं साठ्यांच्याकडे की कोणाकडे तरी तो नारळ छत्रे भटजी घेऊन यायचे. आणि मग तो नारळ पण कसा की त्याला अशा मिशा, महादेवाच्या जशा मिशा असतात तशा मिशा असलेला असं तो छान असं नारळ घेऊन यायचे. आणि सोमवारी बाबा पूजा करायचे. म्हणजे तशी महिन्याला एक एकादशी ही त्यावेळी असायची. आणि त्यांचं येण्याची वेळ सुद्धा अशी की किती वाजता येणार तुम्ही असं विचारलं की ते सांगायचे 5:30ला. तर 5:30 म्हणजे साखर झोपेची वेळ. आपण तिकडे झोपलेलं असायचो आणि पांढरी शुभ्र धाडी छत्रे गुरुजींची, असं ते गंध शेंदूर लावलं का, आणि पांढरी शुभ्र दाढी, असा पांढरा शर्ट, असे वळवलेले पांढरे केस, धोतर, आणि खांद्याला ती खाकी झोळी. धोतर त्यांचं इतकं स्वच्छ आणि पांढरं शुभ्र असायचं. दरवेळी ते नवीन घालत तसं नाही, कारण मी पण लुंगी पांढरी घेतो पण एवढी कधी स्वच्छ लागत नाही. त्यांचं काहीतरी वेगळं असेल. काकू आणि त्यांचं धोतर तसंच धुवायच्या त्या. आमच्या काकू नाही धुत, त्याच्यामुळे ते मशीन जे काय करतं ते. तर त्यावेळेला ते असे दरवाज्यामध्ये येऊन उभे राहायचे आणि आले की ते हातपाय धुवायचे, येऊन बसायचे. बाबांनी सगळी तयारी केलेली असायची पूजेची, आणि आई ते दूध साखर अभिषेक अमुक हे सगळं थाळा तिकडे तयार, पंचामृत वगैरे सगळं करून ते तयार असायचं. ते चहा घेत नसत, ते दूध घ्यायचे. आणि आई साखरेचा तो लाडू हा लाडू म्हणजे असा चांगला ही साईज मोठा आणि केळं असं त्यांचं ते हे होतं, आगत स्वागत होतं. आणि ते सकाळी आले की त्यावेळेला ना खरं तर असं ते वाटायचं की एवढ्या सकाळी कशाला यायचं. रुद्र आहे तर अभिषेक मंगीशेला कसं 7 वाजता या, 7:30ला या, तसं जर केलं असतं तर बरं झालं असतं. पण त्यांना वेळच असायचं नाही, त्याच्यामुळे ते यायचे. आणि मग तुला आठवत असेल की ती लघुरुद्र करताना एक आवर्तनाला 1 तांदूळ असे ते 11 असे ते अक्षता अशा लावून असे लावायचे. आपल्याकडे तेव्हा तो कोबा होता लाल. आणि त्या लाल कोब्यावरती ते असे रांगोळी घातल्यासारखे असे ते तांदूळ त्याच्यामध्ये दिसायचे. आणि मग ते सुरू व्हायचं. आपल्या बाबा तेव्हा घरामध्ये एवढं चांगलं हे असं ना, अजून तुम्ही झोपून म्हणजे काय म्हणतात त्याला, अवदसा अशा पद्धतीने झोपणं म्हणजे. आणि आपण हे बसायचो, बसल्या जागी झोपायचो, काय करायचं. पण ते कानावरून जे पडलं होतं ते अजूनही तसंच्या तसं, म्हणजे छत्रे गुरुजींचा तो आवाज. आणि रुद्रामधलं म्हणजे नम सोमायचे रुद्रायचे, नम ताम्रायचे रुणायचे, नम शंगायचे पशुपतायचे, नम उग्रायचे भीमायचे, नम अग्रेवदायचे तुरेवदायचे. हे पाठ व्हायला वेळ लागला नाही, कारण ते त्यावेळेला कानावरती पडलेलं होतं. आणि बाबांनाही रुद्र येत होता, तेही लक्ष ठेवायचे की कुठे जंप होते का वगैरे असं नाही. मग ते फक्त त्यांच्याकडे बघायचे असे. पण छत्रे गुरुजी छान ते सुंदरपणे ते करायचं, त्यांचं करून झालं. शॉर्टकट कधी घ्यायचं. तर ते झालं, त्यानेही झोप यायची. मध्ये मध्ये ते एक हे केलं की परत पहिल्यापासून असं म्हणून ते सुरू व्हायचं. नंतर ते त्यांचं वय जसं झालं तसं ते येणं त्यांचं कमी झालं. म्हणजे मला वाटतं 2000 साली वगैरे ते आपल्याकडे शेवटचे आले असतील. पण त्याच्या अगोदर तुझ्या जन्मापासून
म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून. तुझ्या जन्माच्या आधीपासून. 47 मध्ये राहायला आले हो हे लोक, आणि मग आजींनी कोणाला तरी तात्या बक्षी, आणि मग तात्या बक्षींनी तो ते आम्हाला दिले. हा गुरुजी छत्रे आणि ते तेव्हापासून येऊक लागले आमच्याकडे. मला आठवतं की गायत्री मंत्र सांगतात ना तेव्हा तो कानात सांगतात. हो. तर मला अजून ती हुळहुळलेली दाढी आठवते. तर ते सगळं झालं की मग आदल्या दिवशी की आता उद्या देवकारी आहे, तर देवकार्याला काय पदार्थ कोणते असणार. उद्या ते बहुधा ते ठरलेले असायचे. फक्त आपलं एक विचारायचं म्हणते विचारलं जायचं असं मला वाटतं. त्यात मी अजून ती रंगसंगती आहे ना ही मला भावते. मेंटेन केले असं ते पान आणि त्या पानावरती हिरव्यागार रंगाचं पान. बरं ते चवळीचं आहे की केळीचं आहे हे ओळखायला घरच्याच लोकांनी शिकवलं. आणि त्याच्यावरती लिंबू, मीठ, कोशिंबीर, रायतं, पंचामृत ह्याची भाज्या 2 प्रकारच्या, आंबट बटाटा, गोड जे काय केलं बहुधा खीरच असायची, तांदळाची खीर, वडे आणि वरण भात. पण ही जर रंगसंगती बघितली तर चण्याची आमटी, सोललेल्या चण्याची आमटी किंवा ती मसाल्याची करतात तशी आमटी. आता हा मेनू आलटून पालटून किंवा मुगाची आमटी, मुगा गाठी आलटून पालटून हेच आयटम असायचे आणि हे खूप छान दिसायचं त्या हिशोबाने. नंतर बाबा गेले आणि म्हणजे आपली सगळी देवकार्य, नागपंचमी वगैरे, अष्टमी सगळं वांदलेलं होतं, गणपती वगैरे वांदलेलं होतं आणि बाकी वाढदिवस वगैरे मालाडला सांताक्रूजला होता, तुझ्याकडे दिवाळी तुझ्याकडे होती. तर हे आम्ही मेंटेन केलंय, म्हणजे ही वाटणी नाहीये, मेंटेन केलंय. तर ते सगळं जे होतं हे तसंच्या तसं करायचं. म्हणजे मला आठवतं अजून की आई तेव्हा बिछाण्यावर, म्हणजे बिछाण्यावर पडलेली नव्हती, बिछाण्यावर बसलेली होती. जसं शिकारी मचाणावर बसतो ना हा तशी ती बसलेली असायची आणि ती वरून असं ते बघायची की वाढताना हे बरोबर वाढतायत की नाही, पानातला पदार्थ आहे कमी राहिलाय. मग ते सांगायचे की ह्याचं पान कधीतरी वैतागून मी सांगायचो की मी आता 60 वर्षाचं मला माहिती आहे ना, आता काय तुम्हाला नवीन सांगतेस. पण ते सांगणं बरं होतं, कारण अजूनही कधी कधी पानामध्ये एखादा पदार्थ कुठेतरी राहून जातो, त्यावेळेला त्याची आठवण येते की मचाणावरचा माणूस होता नाही. तर ते सगळं वाढणं जे आहे हे वाढणं झाल्यानंतर मग मंगेश महालक्ष्मी शांतारबा, गिरोबा रवळनाथ माऊली, मुळो, अमुक वगैरे हे सगळं सागर संगीत करणं हे तिने केलं आणि नंतरच्या काळात तिने करवून घेतलं. आजही मला खात्री आहे आपल्याकडे अजून जेव्हा देवकार्य होतं तेव्हा ही मंडळी वरून आताच्या म्हणजे बिछाण्यावरच्या मचाणाच्या ऐवजी वरच्या मचाणावरून तिथून बघत असतील की करतायत ना नीट, कारण तुझ्याबद्दल खात्री आहे तो बरोबर करतलो. माझ्याबद्दल खात्री तेव्हाही नव्हती, आताही नसेल, ह्याच्याबद्दल मला खात्री. तर ते असं सांगितलं, तुमचं जमत असत तर तुम्ही करा, नाही केलं तरी हरकत नाही. हा म्हणजे तुम्हाला नाही जमणार असं त्याचा हा एक आतला भाग होता तो. आणि हे सगळे जे काही उत्सव ह्याचं कारण काय माहिती का, आईची मेमरी अतिशय शार्प होती. एक उदाहरण सांगतो तुला, तुझं पण आहे आणि माझं पण आहे. मी तेव्हा स्कूटरने जायचो सगळीकडे आणि परत दुसऱ्या दिवशी जाताना मी सगळीकडे चावी शोधायचो. ती आधी काही विचारचे नाही, मी आपला शोधतोय, इकडे शोधलं, इकडे शोधलं, हे ड्रॉवर बेलं, तो बघितला की काय शोधतोय, चावी स्कूटरची. तू काल आणू, तू काल आले तेव्हा तुझ्या हातात नव्हती, माझ्या हातात नव्हती, असं कसं शक्य आहे. मग मी खाली वॉचमॅनला विचारतो, वॉचमॅन सांगतो हा गाडी कशी. आता हे एवढं आलेला माणूस येताना चावी घेऊन आला की नाही, अमुक आहे की नाही. आणखी एक मोठी गोष्ट की
आपल्या घराचे काय म्हणतात शेअर सर्टिफिकेट असलेली फाईल ही कुठेतरी बाहेरच्या कपाटामध्ये मी ठेवलेली होती आणि मला काही केल्या ते मिळत नव्हतं. सगळीकडे शोधत होतो. तर तिने विचारलं की काय शोधतोय. म्हटलं ती फाईल, सोसायटीची फाईल कुठे मिळत नाही. ती म्हणाली ती हिरव्या रंगाची फाईल आहे, बाहेरच्या कपाटात बघ. तेव्हा बाहेर होतं, ग्रिलच्या बाहेर कपाट होतं. ते 3-4 वर्ष पावसात होतं. पण मंगेशाची बाबा एवढी कृपा, शेअर सर्टिफिकेट राहिलं, सर्टिफिकेट असंच राहिलं, ती फाईल राहिली. पण तिच्या मेमरीची मी दाद देतो. मी एकदा असं झालं, शनिवारी आलो, माझं काहीतरी एक एन्व्हलप होता असा, आणि तो मी असंच ते आपल्या संमती कॉटच्या समोर जे कपाट होतं त्याच्यामध्ये मी ठेवलं असं. आणि नंतर मी आलो आणि शोधतोय मला काय शोधतोस. म्हटलं नाही, तो मी एक एन्व्हलप म्हणलं, तिथं कागद माझे होते दुसऱ्या खणात, ती काय ठेवलंच आहे. मग काय, अरे मला सांग, आता हे चमचा वगैरे बनवणाऱ्या फॅक्टरीज असतात ना, यांनाही ओळखता येणार नाही की हा आपला चमचा आहे. पण घरातल्या असलेल्या भांड्यामध्ये यांना आपला चमचा हा नाही, हा दुसऱ्याचा आलेला आहे, किंवा आपलो चमचो त्यांच्याकडे गेलो सा. ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मला वाटतं असं की आयुष्य ह्या लोकांनी खरंच जगलं. आपल्याला आत्ताही कळत नाही की नाही सांगता येणार. म्हणजे त्यावेळेला काय म्हणतात ते की परिस्थिती नाजूक होती, कपडे मोजके होते. आता एवढे कपडे आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत की त्याच्यातलं एखादा कुठे गेला तर आपल्याला तो कळणारही नाही. म्हणजे आता जर मला एखादा शर्ट नाही मिळाला आणि मी नूतनला म्हणालो की, किंवा निर्मलला म्हणालो, निर्मल शर्ट दिसत नाही कुठे, आरोसला असेल. हो, आता ते एक झालेलं आहे, सांताक्रूजला असेल. अरे मी सांताक्रूजला गेलो, शर्ट घालून गेलो, तर मी शर्ट काढून परत येणार का? नाही, तिकडे असतात ना तुझे. नाही, माझ्या ठीक आहे, पण ते शोधायचं कधीतरी मग तू मला सांगतोस ना, हा तुझाच आहे. मग त्यावेळेला तिकडे असतो, म्हणजे नाही असं नाही. पण हे लोक पहिलं वाक्य शोधूया असं म्हणायच्या अगोदरच सांगतात की तो तिकडे तुमचा गेला असेल, आरोसला असेल, सांताक्रूजला असेल, मालाडला असेल, कुठेतरी सांगून हे करतात. गोष्ट अशी की देवकार्य आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अजून तशाच चालू आहेत. म्हणजे आता आपण जसं श्रोत्यांना सांगतो की ह्या उघड्या पुस्तकाच्या निमित्ताने अमुक अमुक आहे, तसं वरती असलेल्या पण सांगतोय की बाबा आम्ही करतोय, चालू ठेवलंय, गोड मानून घ्या. नाहीतरी माझ्यावरती पूर्ण विश्वास नव्हता, पण ठेवा थोडा, हरकत नाही आता ठेवायला, दिली पाहिजे बरोबर. तर मंडळी, देवकार्य हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि उघडं पुस्तकला सबस्क्राईब मात्र नक्की करा. नमस्कार. धन्यवाद.